हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माया यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपला जो विषय चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सारे आनंदाने जीवन जगूया हा प्रत्येक माणसाचा भाव असला पाहिजे. सर्वात प्रति फक्त मलाच आनंदाने जीवन जगायचंय आणि इतरांची मला पर्वा नाही असं असेल तर तो खरं आनंदाने जीवन जगणंच नव्हे. जगातल्या प्रत्येक माणसाला आनंद हा हवा असतो, किंबहुना प्रत्येकाला आनंदाने जीवन जगायचं असतं. कोणाला दुःखाने जीवन जगावं असं वाटतं बघायला गेलं तर कोणालाच नाही. खरं सांगायचं प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण परत आनंद म्हणजे नेमकं काय हे मात्र कळत नाही. हे महत्वाचं गोष्ट आहे लक्षात. ज्या गोष्टींना आपण आनंद म्हणत असतो त्या गोष्टी काही काळासाठी असतात, तोपर्यंत आनंद असतो, आणि त्या गोष्टी आपल्यापासून दूर झाल्या तर आपला आनंद निघून जातो. ह्याला आनंदाने जीवन जगणं असं म्हणत नाही. परत लक्षात ठेवायचं. एखादं लहान मूल खेळतंय आणि त्याच्यासमोर तुम्ही पटकन चॉकलेट नेऊन दाखवलं, त्याच्या आवडीचं चॉकलेट आहे, तर त्याला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता की त्याचा चेहरा इतका सुंदर खुलतो की त्याला आवडणारी गोष्ट मिळाली म्हणून त्याला तो आनंद झालेला असतो. आता हा आनंद क्षणभर असतो. जोपर्यंत तो चॉकलेट खाईल तोपर्यंत तो आनंदाने ते खात असतो, एवढंच. तसंच प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तो आवडीचा कोण व्यक्ती मिळाली, भेटली, मित्र भेटला, बऱ्याच काळाने कोणी आपल्या जवळचा माणूस भेटलं, आपल्याला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. म्हणजे अगदी हा आनंद कसा येतो हेच कळत नाही माणसाला. खरं सांगायचं म्हणजे त्या आनंदाने तो मिठी मारेल का, आनंदाने मोठ्याने ओरडा यायला, कोणी आनंदाने अगदी शिटी वाजवतं. म्हणजे प्रगटीकरण जी आनंदाची आहेत ती प्रगटीकरण सहज माणसाकडनं होतात. कोणी अगदी आनंदाने टाळ्या वाजवतं. अर्थात ह्या बाहेरून येणाऱ्या परिस्थितीनुसार हा आनंद व्यक्त होत असतो. बाहेरून येणाऱ्या की एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला काहीतरी हवं असतं, अमुक गोष्ट तो शोधत असतो आणि ती नेमकी समोर मिळाली की त्याला केवढा तरी आनंद होतो. अरे हेच तर मी शोधत होतो असं होतं ना. ती वस्तू मिळाली की आनंद होतो. पण तो आनंद तसाच राहतो का? नाही. थोडा वेळासाठी तो आनंद असतो आणि हळूहळू तो आनंद क्षमत जातो. आणि त्याजवळ जर कुठची दुसरी एखादी विचित्र घटना घडली, त्या मनाच्या विरुद्ध घडली त्या व्यक्तीच्या, तर त्याचा आनंद कुठल्या कुठे पळालेला असतो आणि परत तो त्या परिस्थितीनुसार त्याच्या भावना त्याच्या प्रगट झालेल्या असतात. लक्षात घ्यायचं. म्हणजे लक्षात घ्या, आनंद सर्वांना हवा आहे, पण तो सतत आपण आनंदात असलं पाहिजे हे मात्र कसं राहायचं हे आपल्या लक्षात येत नाही. खरं सांगायचं तर आपण हे सगळं ज्या आनंदाच्या मगाशी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला परावलंबी आनंद म्हणतात. म्हणजे मनासारखी एखादी गोष्ट घडली समोरून तर मला आनंद झाला, मनासारखी व्यक्ती भेटली तर आनंद झाला, मनासारखं कोणी कौतुक केलं तर मला आनंद झाला. म्हणजे तेच जर आता आपण एखाद्या व्यक्तीचं कौतुक तर आनंद होतो आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीचं काहीतरी हे त्याचं चुकतं असं म्हटलं की त्याचा आनंद विरून जातो. म्हणजे हा आनंद सर्व जो असतो तो परावलंबी आनंद म्हणतो आपण. त्या वेळेसाठी त्या वेळेपुरती हा आनंद प्रत्येक माणसाला होत असतो आणि त्यालाच तो आनंदातून आपण जीवन जगतो असं म्हणतात. खरं सांगायचं आता मोर नाचतो. लक्षात घ्या, ज्यावेळेला
आकाशामध्ये काही ढग जमतात, पावसाचे दिवस असले की मोर नाचायला लागतो. कोणासाठी नाचतो? तो का आपल्याला दाखवायला नाचतो? नाही. त्याला नो डाऊट बाहेरची परिस्थितीनुसार त्याचा आनंद त्याच्या ठिकाणी तो नाचण्यातून प्रकट करतो. अगदी स्वतःच ठिकाणी तो नाचतो. म्हणजे हा आनंद जरी थोडस कारण बाहेरच्या वस्तूचं मिळालं तरी तो मोर स्वतः जो नाचतो तो स्वतःचा आनंद स्वतः तिथे उपभोगत असतो. म्हणजे तो आनंद त्याच्या नाचण्यातून तो स्वतःच्या ठिकाणी प्रकट करतो. म्हणून एखाद्या माणसाला सुंदर गाणं गावंसं वाटतं आणि तो मन लावून गातो. अर्थात कोणाला ऐकवण्यासाठी गात नाही, स्वतःचा आनंद चाखण्यासाठी तो गातो. लक्षात घ्या. म्हणजे खरे कलाकार जे असतात ते खरे कलाकार स्वतःचा आनंद प्रगट त्या गाण्यातून करत असतात. उपनिषदाच्या अंगाने एक गोष्ट आठवली, त्यावेळेला सांगितलं जातं की बिरबलाकडे जो तानसेन होता, तो तानसेनला अकबराने एकदा विचारलं, तुझ्यापेक्षा आणखीन कोण चांगला गाऊ शकतो, तू इतकं सुंदर गातो? तर माझ्यापेक्षा माझे गुरु ते चांगले गातात. काय म्हणतोस? मग त्यांना इथे ते येणार नाहीत, मग चला आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि मग अकबर पण तुम्ही असे राजा म्हणून आले तर काहीच होणार नाही, आपण तुम्ही साध्या वेशात आलात तरच ते होऊ शकतं. चालेल, जाऊया. अकबर हा कलाकारांचा मान सन्मान करणारा होता. आता तिथे गेल्यानंतर 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, हे गुरु काय गातच नव्हते. कुठे तू म्हणतो गातात स्वतःच? तुम्ही सांगितलं तर काय दुसऱ्याने सांगितलं पण ते गात नाही. तर त्यांना स्वतःतून एक स्फुरण होतं आणि तर ते गातात आणि ते गाणं सर्वश्रेष्ठ असतं. आणि मग एकदा ते आपल्या ते गुरु त्या तानसेनला सांगतात की जरा गा बरं अमुक अमुक ह्याच्यातला. आणि त्यावेळेला तानसेनच्या गाण्यातून जराशी चूक होते म्हणजे तो मुद्दाम चुकतो असं नंतर गुरु म्हणतात की अरे मुद्दाम मला गाण्यासाठीच चुकला, कारण तानसेन असं चुकणार नाही एवढं त्यांची खात्री होती. पण त्यावेळेला मग त्यांनी जी गायला सुरुवात केली आणि ती त्या इतके तन्मयतेने गात होते, ते कोणाला दाखवण्यासाठी नव्हते की आपण असं गायला म्हणजे आपल्याला आनंद होतो की लोक कौतुक करतात गातात म्हणून नाही. त्यांचा आनंद ते चाखत होते त्यांच्या गाण्यातून. आणि अकबराला ते खूप आवडलं. आणि आवडल्यानंतर त्यावेळेला त्याने विचारले हे असं कसं? तर म्हणाले, तानसेन म्हणाला, मी तुम्हाला खुश करण्यासाठी गातो आणि माझे गुरु स्वतःचा आनंद म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या म्हणजे ईश्वरी शक्तीसाठी ते गात असतात. की राधा राणी म्हणजे त्यांना स्फुरण व्हायला लागले की त्यामुळे राधा राणी गायला सांगते असं ते म्हणायचे. अशी ती गोष्ट होती. म्हणजे नेमकं काय गंमत असते, आपला आनंद हा आपल्याकडेच असतो. तो बाहेरून आपण निरनिराळ्या कारणाने त्याला स्फुरायला लावतो. पण खरं पाहायला गेलं तर बाहेरची कारणं शोधायचं कारणच नसतं. आपला आनंद आपल्या ठिकाणीच आहे आणि तो आपण चांगल्या विचारातून व्यक्त करू शकतो, चांगल्या बोलण्यातून व्यक्त करू शकतो, हसण्यातून व्यक्त करू शकतो, सर्वांची प्रेमाने संबंध ठेवून व्यक्त करू शकतो. म्हणजे आनंद आहे तो सूक्ष्म आहे, पण व्यक्त करताना आपल्या ठिकाणी असलेली ही जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत, हे जे शरीर आहे, त्या शरीरातून तो प्रगट होतो, समोरच्याला तो कळतो. पण समोरच्याला कळण्यासाठी हा आनंदी होत नाहीये, तो स्वतःचा आनंद स्वतः चाकत होण्यासाठी तो करायचा असतो. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की समोरच्याला देण्यासाठी मी आनंद देण्यासाठी गातो. तुम्ही समोरच्याला आनंद देण्यासाठी गात असाल तर तुमचा खरा आनंद तुम्ही चाकत नाही. लक्षात घ्या. आपला आनंद हा आतून असाच पुरला पाहिजे की तुमच्या बोलण्यातून तो आनंद व्यक्त झाला पाहिजे, पाहण्यातून आनंद व्यक्त झाला पाहिजे, किंवा नुसतं शांत बसून डोळे बंद करून रममाण होण्यातून तो आनंद व्यक्त झाला पाहिजे. निरनिराळ्या आनंद होऊ शकतो. असं नाही आहे तो अमुक एका पद्धतीने आनंद होतो. म्हणजे अगदी एखादा साधक अशा त्याला सद्गुरूंचं स्मरण आतून होतं आणि आतमध्ये आपल्या हृदयात सद्गुरू आहेत या भावातून तिथे रममाण झालं तरी त्याला आनंद होतो. कारण आनंद हा आतूनच पुरत असतो.
पण त्या स्फुरणाला एक वाव द्यावा लागतो. आपण त्याला म्हणजे मार्ग मोकळा करावा लागतो. आपण आपल्याच भावनेतून हा आनंदाच्या अंगाने तो आनंद व्यक्त होत नाही. जिथे अहंकार जातो, आतला जो आनंद आहे, आपला स्वावलंबी आनंद आहे, तो आनंद कोणाला खुश करण्यासाठी नसतो, तर तो आनंद हा अगदी म्हणायचं खरं म्हणजे स्वतःचा, म्हणजे तो देवाचा आनंद असतो. खरं सांगायचं की जे खरे संत असतात, ते संतांच्या ठिकाणी हा आनंद ते स्वतःच अनुभवत असतात. स्वतः अनुभव म्हणजे ते कारण नाही शोधत आहे, हे झालं मला आनंद झाला, ते झालं मला आनंद झाला, नाही. त्यांचा आनंद तर त्यांच्या विचारातून, चिंतनातून, शांत बसण्यातून, अगदी साधनाच्या कक्षेत जसं साधनेच्या त्या तंद्रीतून त्यांचा आनंद ते अनुभवत असतात. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा. आपल्याला हा आनंद असा अनुभवायचा आहे. बघा, झाडांना फुलं, सुंदर फुलं येतात. ती फुलं येतात म्हणजे नेमकं काय, झाड त्याचा आनंद व्यक्त करत असतं. आपल्यासाठी ते फुल येत नाहीये. आपल्या वाटतं अरे काय छान फुल आपल्यासाठी आलं, तुमच्यासाठी तो आनंद फुल नसतंच. ते झाड स्वतःचा आनंद व्यक्त. सूर्य उगवतो, तुमच्यासाठी उगवत नाही. लोक म्हणतात तुमच्या आपल्यासाठी सूर्य उगवला नाही, तुम्ही असा का नसा, सूर्य उगवतच राहणार आणि मावळत राहणार. म्हणजे हे सगळं जीवनाकडे जर अशा पद्धतीने जर पाहिलं, माझ्यासाठी हे आहे की माझ्यासाठी ते आहे, हे सगळं माझं आणि तुझ्यासाठी याच्यामध्ये असलेला हा आनंद परावलंबी असतो. लक्षात ठेवा, आपला आनंद हा स्वानंद असला पाहिजे. स्वतःच्या आपल्याच अनुभूतीतून तो प्रगट झाला पाहिजे. आणि जेव्हा तो अनुभूतीतून प्रगट होतो, तेव्हा तो खरा स्वानंद असतो. तो परावलंबी नसतो, तो सतत असतो. तो कधी स्थूल अंगाला दिसेल सुद्धा आणि काही न दिसेल सुद्धा, पण तो आतमध्ये मात्र सतत स्फुरत असतो. आणि त्या स्फुरणातून खरा आनंद किंवा खरा स्वानंद आपल्याला चाखता येतो. लक्षात घ्या. म्हणून असा आनंद चाखायचा आहे. आणि अशा आनंदासाठी कारण शोधायची गरज नसते. त्याने माझं कौतुक केलं म्हणून मला आनंद झाला, त्याने आपला मान दिला म्हणून मला आनंद झाला, आपण सगळीकडे गेलो, लोक मला भेटली म्हणून मला आनंद झाला. हे सगळे परावलंबी आनंद, ते तेवढ्या वेळेपुरती असतात. आणि थोड्या वेळानंतर परत आपल्या भावना बदलल्या की आनंदाचा थांगपत्ता पण नसतो. असा आनंद जर आपल्याला चाखायचा असेल, म्हणजे कसा अखंड आनंद, तर आपल्याला आपल्या मनाचं शुद्धीकरण करावं लागतं. लक्षात ठेवा, आपल्या ठिकाणी असलेले जे विकार आहेत, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो विकार पुन्हा पुन्हा सांगावे का लागतात, कारण ते आहेत आपल्याकडे. कोणी किती सांगितलं मला हा विकार नाही, तसं जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत विकार आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण म्हणतो अरे सगळ्यांना राग आहे, तोच आहेच, ही वस्तुस्थिती आहे. राग कोणाला येत नाही बघायला गेलं तर. ज्याच्याकडे अहंकार त्याला राग येतो, ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला मत्सर येतो, ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला असूया येते, ज्याच्या अहंकार आहे त्याला मोह असतो. ही अहंकाराची पिल्ल आहेत. विकार ज्याला म्हणतो, विकार म्हणजे अहंकाराचं प्रगटीकरण आहे. हे अहंकार म्हणजे इथे अहंकारातून माणसं जो आनंद चाखण्याचा प्रयत्न करतात, तो आनंद हा खरा आनंद नसतो. तो फक्त त्या आनंदाची सावली म्हणता येते, की आनंदाचं प्रतिबिंब म्हणता येतं, तेवढ्यापुरते असं म्हणतो. माणसाने खरं अखंड आनंदात राहण्यासाठी आपल्या ठिकाणचे असलेला अहंकार दूर करता आले. मग निर्मळ होणं, अगदी निर्मळ होणं म्हणजे प्रत्येकाबद्दल आपलेपणा असणं. परत लक्षात घ्या, मला ह्याचं पटत नाही, मला त्याचं पटत नाही, मला ह्याचं पटतं, ह्याचं पटतं, की मी त्याचा द्वेष करतो की द्वेष करत नाही, ह्यात गुंतायची गरजच नसते. आपल्याला आपलं मन इतकं स्वच्छ करता आलं पाहिजे की तिथे सगळेच आपले म्हटले की तो आनंद थुईतुई नाचायला लागतो. लक्षात घ्या, जिथे आपण भेदभाव करतो की बाबा ही व्यक्ती मला आवडते, ही व्यक्ती आवडत नाही, यामुळे व्यक्ती मला पटतं, समोरच्याचे विचार, समोरच्याचं वागणं हे त्याच्यासाठी असतं. आपल्याला हा आनंद सर्वांना स्वीकारण्यात असतो, सर्वांचा स्वीकार असायचा.
की इथे भेदभावच नाही करायचा. जिथे भेदभाव आला तिथे अहंकार आला, तिथे दुजेपणा आला, आणि तिथे तो खरा आनंद अनुभवता येत नाही. मग खरा आनंद हे संतच अनुभवू शकतात. स्वानंद स्वानंद जो म्हणतात तो कोणावर अवलंबून नसतो. कोणी स्तुती केली तरी तो आनंदात असतात, निंदा केली तरी ते आनंदातच असतात. निंदा केली म्हणून त्यांचा आनंद निघून गेला नाही, कारण तो समोरच्या गोष्टीवर आनंद अवलंबूनच नसतो. आपलाच आपण आनंद चाखायचा असतो, आणि आपलाच असलेला हा सहज आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे. लक्षात ठेवा, स्वतःला म्हणजे हसा आनंद अनुभवणं म्हणजे देवाला अनुभवणं. खरं सांगायचं, संत देवाला अनुभवतात म्हणजे काय, स्वतःच्या ठिकाणी असलेला जो सहजानंद आहे तो सहजानंद ते अनुभवत असतात. आणि तो सहजानंद जेव्हा ते अनुभवायला लागतात तेव्हा ते अखंड आनंदात असतात. त्यासाठी त्यांना कारण शोधावी लागत नाही. आणि कारण म्हणजे आता सहज आनंदाचा म्हणजे काय, मोठमोठ्याने काहीतरी आनंदाचं प्रकटीकरण करतात असं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली प्रसन्नता, त्यांच्या ओठावर असलेलं स्मित हास्य, की त्यांच्या डोळ्यात असलेल्या सगळ्यांप्रती असलेला आपलेपणा, सर्वांना स्वीकारण्याची वृत्ती, सहज वृत्ती, मुद्दाम नाही. जो येईल त्याला स्वीकार. माणसं चांगल्या पद्धतीने वागतील, वेगळ्या पद्धतीने वागतील, हे ज्याचे त्याचे संस्कारातून ते वागत असतात. आणि त्यांचा तो आपण त्या गोष्टीसाठी धिक्कार करणं, त्या गोष्टीसाठी त्यांना वेडवाकडं बोलणं, याच्यात आपण आपला आनंद गमावून बसतो. लक्षात ठेवा, जिथे आपण राग, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा आधार घेतो जीवन जगताना, तिथे आपण आपला आनंद गमावून बसतो. लक्षात ठेवायचं, इथे आपण आपलं किती मोठं नुकसान करतो. कारण आज जो सहज आनंद आहे तो आपल्याला अनुभवता येत नाही. जो सहज आहे, आणि तोच अनुभवता का येत नाही, कारण त्याला कारण आपलेही विकार आहेत, आपला अहंकार आहे. आपला अहंकार आपल्याला हा सहजानंद अनुभवता येत नाही. अहंकारामुळे आपल्याला येणारा राग असतो तो आपला सहजानंद कुठल्या कुठे पार गेलेला असतो. राग सर्वांना येतो, परत लक्षात ठेवा. एकाच व्यक्तीला येतो आणि दुसऱ्या व्यक्तीला येत नाही असं कधी नसतं. कारण जिथे अहंकार आहे तिथे क्रोध आहे. फक्त क्रोधाचं प्रकटीकरण कोणाकडे अतिशय तीव्रतेने होतं, तर कोणाकडे सौम्य पद्धतीने, तर कोणाला अगदी मधल्या अवस्था, सौम्य आणि तीव्र अशा मधल्या काही अनेक अवस्था असतात. त्याप्रमाणे बऱ्याच लोकांचा राग प्रकट होत असतो. आता आपल्याला कोणी राग येतो असं म्हटलं म्हणून आपला राग आहे त्याच्यात राग येतो एक सिद्धच होतं. कोणी राग येतो म्हटलं तर आपण आपलं चिंतन केलं पाहिजे, निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. खरोखर आपल्याला राग येतोय, मग तिथे आपल्याला त्याचा उपाय शोधता आला पाहिजे. लक्षात घ्या, उपाय एकच, आपलं जीवन हे अहंकाराने जे भरलेलं आहे ते देवत्वाने भरता आलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या ठिकाणी जे स्मरण आहे, चिंतन आहे, ते मीपणाचं आहे, देहभावाचं आहे, आणि त्याच्यातून आपण सगळं जीवन जगत असतो. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात आपण सुखी दुःखी होत असतो सतत. त्याचं कारणच हा अहंकार असतो, हे विकार असतात. पण हे विकार तुझ्याकडे आहे असं तुम्ही कोणाला सांगता, त्या व्यक्तीला राग येतो किंवा वाईट वाटतं. तिथे ते निरीक्षण परीक्षण करत नाही की अरे खरोखर आपल्याकडे हे आहे, दिसत नाही. कारण कधी कधी आपलाच अहंकार आपल्याला कळत नाही. महत्वाचं आहे, कोणाही माणसाला तुम्ही विचारले तुझ्याकडे अहंकार असं म्हटलं तर माझ्या कसला अहंकार आहे, मी कधी अजिबात अहंकार आहे, मी त्याच्या बोलण्यातून अहंकार प्रकट होतो. पण त्याला कळत नाही. हा जो कळत नाही म्हणतो तिथेच आपल्याला धोका आहे. म्हणून समोरचा म्हणून जेव्हा काही गोष्टी सांगतो की आपल्या ठिकाणी हे चुकतंय की बरोबर नाही, शांतपणे विचार करा. तर तो सांगतोय म्हणून लगेच आपला राग पण यायला नको किंवा वाईटही वाटायला नको. इथे समजून घेणं आणि आपलंच आपण निरीक्षण परीक्षण करणं फार मोठं असतं. इथे निरीक्षण परीक्षणातून आपल्याला ह्या गोष्टी सुधारता येतात. आपल्या जीवनाचं दिवसभराचं जर निरीक्षण परीक्षण केलं तर आपल्या ठिकाणी कितीतरी असे विविध पद्धतीने विकार प्रगट होत असतात. फक्त आपलं तिथे लक्ष नसतं, सहज होतात. जितका आनंद सहज आहे ना तितके विकारही सहज आहेत आपल्या. आता सहज असलेले विकार बाजूला गेले तर सहज असलेला आनंद अनुभवता येईल. लक्षात घ्या, हे सहज असलेले विकार दूर होण्यासाठीच
देवाचं स्मरण करायला लागतं, की शुद्ध परमार्थ ज्याला म्हणतो आपण. देवाचं म्हणण्याच्या माहिती पण गोंधळ होतो. देवाचंच म्हणजे एखादा माणूस रोज देवाला भेटायला मंदिरात जाईल, ते त्यात राहिला रोज देव 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 करतो, म्हणजे एक राग जाईल का? हो, नाही जाणार. त्याला स्वतःचा अहंकार घालवायला हवा. आणि तो स्वतःचा अहंकार कधी जाईल? ज्यावेळी सगळे विकार जातील तेव्हा. आपल्या प्रत्येकाकडे विकार आहे, कोणी ह्या गोष्टीला अपवाद नाही. फक्त संत जे खऱ्या अंगाने दिव्यत्वाच्या अनुभूतीतून जीवन जगत असतात तेच हा सहजानंद आणि विकाररहित अवस्थेतून जीवन जगतात. लक्षात ठेवा. बाकीचे जे देहभावातून जीवन जगणारी माणसं आहेत त्यांच्याकडे विकार हे असतात कमी जास्त प्रमाणात. त्यामुळे आपल्याकडे विकार नाही, मी असा तसा नाही, मी खूप चांगला आहे, हे स्वतःलाच आपण फसवतो सांगून. कोणीतरी स्पष्ट सांगितलं खरं म्हणजे आपल्याला थँक्यू म्हणायला पाहिजे, अरे तू खरोखर बरोबर. पण उलटच करतात, त्या माझा तोंडा भाऊच मला माझं नाव ठेवतो असं म्हणणारे पण काही लोक असतात. म्हणून इथे निरीक्षण परीक्षण करायचं. इथे कोणतरी तुम्हाला बोललं म्हणून तुम्ही त्याच्यावर रागावणं की त्याबद्दल वाईट वाटणं की त्याबद्दल काय प्रतिक्रिया देणं, त्याच्यापेक्षा कुठे आपल्याला आपलं चुकत आहे ह्याचं निरीक्षण परीक्षण केलं तर तो माणूस शहाणा असतो. लक्षात घ्या. मग कोणीतरी तुम्हाला चूक येऊन सांगितलं तर तुम्हाला थँक्यू म्हणता आलं पाहिजे. उलट होतं, आपल्याला आपण चुकतोय वाटतच नसतं. कितीतरी चुकतो आपण, पण आपल्याला चुकलो हे कळतच नाही. आणि चुकलो हे कळत नाही म्हणून कोणीतरी चूक सांगली तर थोडा शांत राहा. खरोखर आपल्याकडनं कशा गोष्टी दिवसभराकडे निरीक्षण परीक्षण करायला शिका. खरोखर कुठेतरी काहीतरी चुकतंय का? खरोखर काहीतरी गोष्टी आपल्याला होत आहेत का? खरोखर आपल्या बोलण्यातून कोणाचा त्रास होतोय का? खरोखर आपल्या बोलण्यातून आपण कोणाचं मन दुखवतो का? ह्या गोष्टीकडे आपल्याला, कारण कोणी अगदी सद हेतूने तुम्हाला तुमच्या चुका सांगत असतील, पण जो समोरचा माणूस जो सांगणारा आहे तो तुमच्या हितासाठी सांगत असेल तर तो आपल्याला ते खरोखर मनापासून ऐकलं पाहिजे. कारण आपला आनंद हा सहज आनंद आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. हा सहज आनंद अनुभवण्यासाठी आपल्याला मोठा त्याग करायची गरज आहे. कोणता त्याग? क्रोध गेला पाहिजे, मद गेला पाहिजे, द्वेष गेला पाहिजे, तिरस्कार गेला पाहिजे. हे सगळे आपल्याकडची ज्या सहज प्रेरणा आहेत त्या बाजूला झाल्या. पण त्या बाजूला कशा होतील? आपल्याला त्यांना घालवता येत नाही. लक्षात ठेवा. आपला राग घालवता येणार नाही. जितका राग घालवायचा प्रयत्न तितका राग चिटकणार. आपण म्हणून मला अहंकार घालवायचा आहे, तसा अहंकार घालवता येत नाही. जसा खोलीतला अंधार घालवता येत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे? दिवा लावायचा असतो. तसंच आपल्या ठिकाणी जे ईश्वरत्व आहे, देवत्व आहे, त्या देवत्वाचं स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा असलं पाहिजे. लक्षात घ्या. आहे देवत्व प्रत्येकाकडे आहे, लहान मोठा कोणी असो, प्रत्येकाकडे जे ईश्वरत्व आहे, देवत्व आहे, त्या देवत्वाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करता आला की हे सर्व जीवन त्या देवत्वाचं आहे, म्हणजे देवाचं आहे. सोप्या भाषेत आपण देवाचं म्हणतो की आपलं जीवन हे देवाचं आहे. तिथे मी आणि माझं असं काही नाही. हे जितकं मनापासून आपल्याला पटायला लागेल आणि त्या अंगाने जे आपण जीवनाकडे पाहायला लागू तेव्हा हे विकार आपोआप दूर व्हायला लागतात. ते सहज बाजूला होतात. पण हा देवत्वाचा विचार अखंड असावा लागतो. पुन्हा 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 आपल्याला तो द्यावा लागतो. आणि हा देवत्वाचा विचार हा विचारातून धरता येतो. देवाचं स्मरण म्हणजे काय? आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचं स्मरण. सरळ लक्षात ठेवायचं. देवाचं स्मरण रामाचं स्मरण झालं, कृष्णाचं स्मरण झालं, गणपतीचं स्मरण झालं. मला देवाचं स्मरण खूप होतं. अरे तू देवाचं करतो चांगली गोष्ट, वाईट काहीच नाही. पण तुझ्याकडे असलेल्या दिव्यत्वाचं स्मरण तुला होतं का? ते नाही होत. ते नाही झालं तर हा सहज आनंद असतो तो अनुभवता येणार नाही. कारण आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचं स्मरण पुन्हा 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 व्हायला लागेल तेव्हा हे विकार दूर व्हायला लागतात. आपोआप होतात दूर. हा अहंकार दूर व्हायला लागतो की सगळं जीवन देवाचं आहे, परमेश्वराचं आहे. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा असायला हवा. जिथे मीपणा कमी होतो तसे हे विकार कमी होतात. नेहमी लक्षात ठेवा.
मी आणि माझं हे मीपणाचं लक्षण आहे सगळं. तिथे तेच कमी झालं पाहिजे. ते कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे? आहे ते सर्व देवाचं आहे. आपलं संपूर्ण जीवन आपण जे जगतो आहोत, जन्माला येणं सुद्धा आपलं कर्तृत्व काहीच नाहीये. ती व्यवस्था आहे देवाची, त्याच्यावर आपण जन्माला जगतो आहोत. हे आजूबाजूचे पंचमहातत्वाचं जीवन चाललेलं आहे, त्याच्यातून आपलं सगळं जगणं चालू आहे. हे सगळं तो त्याच्यामुळे जगतो आहोत, म्हणून हे सगळं जगणं सुद्धा देवाचं आहे खरं बघायला गेलं. आणि मृत्यू हाही सुद्धा देवाचंच आहे, तीच व्यवस्थाच आहे. कारण मरावं म्हटलं तरी माणसं मरत नाहीत. मला मरायचं, मला म्हणणारे मरू शकत नाहीत जोपर्यंत त्यांची व्यक्ती योग्य असेल तोपर्यंत. आणि ज्याला जगायचं म्हणतो कधी मरतो ते कळत नाही, कारण ते त्याच्या हातातली गोष्टच नाहीये. हे सगळं जीवन हे अलौकिक शक्ती ज्याला म्हणतो त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. आणि त्याच परमेश्वरातून आपण सर्व निर्माण झालेलं असल्यामुळे त्या परमेश्वराचं दिव्यत्वाचं अंग आपण आहोत असल्यामुळे आपल्या ठिकाणीच हे दिव्यत्व आहे. आणि ह्या दिव्यत्वाची अनुभूती घेण्याचा जितका आपण प्रयत्न करू, जितका आपलं त्या दिव्यत्वाचं स्मरण करण्याचा प्रयत्न करू, त्या दिव्यत्वाच्या स्मरणातून सर्व जीवन देवाचं आहे ह्या भावात जीवन जगायला लागू, तेव्हा अहंकार आपोआप दूर झालेला असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकाराम महाराजांचा अनुभव येतो. अहंकार गेला म्हणाले, पण खरं म्हणजे तुका देव झाला म्हणून अहंकार गेला, हे खरं आहे. त्यांच्या ठिकाणी असलेली दिव्यत्वाची अनुभूती तुकाराम महाराजांना व्हायला लागली, तेव्हा त्यांचा मी आणि माझपणाचा अहंकार दूर झाला. हे खरं आहे. अहंकार गेला म्हणून तुका देव नाही झाला, तर तुका देव झाला म्हणून अहंकार गेला, हे खरं. म्हणून जीवन हे सहजानंदातून जगण्यासाठीच आहे. पण त्यासाठी मी आणि माझे पण आपल्याला दूर करता आलं पाहिजे. आणि अगदी मनपूर्वक, ज्ञानपूर्वक, अंतःकरणपूर्वक हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, देवाचं आहे, किंवा सद्गुरू भक्त असतील त्यांनी सद्गुरूंचं आहे, या भावामध्ये जीवन जगण्याचा जितका प्रयत्न करतील तितकाच तसा तो साधक आपला सहजानंद अनुभवू शकेल. लक्षात घ्या, सहजानंद हा अनुभवायचा असतो. तो अनुभव ज्याचा त्यालाच असतो. फक्त त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, विचारातून, चालण्यातून किंवा नर्तन करण्यातून तो प्रगट होतो. आता नर्तन करायला अगदी आनंदी असलेलं लहान मूल उड्या मारतं, त्याचं नर्तन असतं ते, कारण त्याचा आनंद तो अनुभवत असतो. म्हणून हा अनुभव आनंदाचा प्रत्येकाला जर झाला तर आपण साऱ्या आनंदाने जीवन जगूया म्हणायला गरज पण नाही लागणार. प्रत्येक जण आनंदातूनच जीवन जगेल. हा सहजानंद प्रत्येकाला अनुभवता यावा अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.